बॅक टू गॉन, टाटा बाय बायचा इशारा मिस्टर आनंद. गुड नाईट. मित्रांनो, फिटनेस कशाला बोलतात याचं जिवंत उदाहरण हा बॉलरला आपण बघितलं. जो फटका एवढ्या स्पीड मध्ये अंगावरती आलेला त्याच वेगाने त्याने कॅच पकडला. खरोखर सॅल्यूट. यस, अजून देखील आपल्याला 2 मॅचेस खेळायच्या. लक्षात ठेवा, थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो प्लीज. वेळेला फार महत्व आहे. यस, चांगला फटका पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक असेल बाउंड्री लेंथ वरतून अगदी थोडाफार फंबल झाल्या कारण चेंडूने काटा चेंज केला होता. धावसंख्या धाव फलकावरती 1-ने 2-ने 1-ने विकत असताना अकाउंट ओपन झाले. 2 बॉलचा केस संपला त्याने 1 या आकड्यावरती. हो, फटका मग चांगला आहे. जर विचार केला तर 1 बाउन्स जर केला जाईल. 2 बाउन्सची वाट पाहिली तर नक्की तुम्हाला थोडा फार धोका निर्माण होऊ शकतो. आतापर्यंत 3 धावा धाव फलकावरती आपल्याला, सॉरी 4, यस 4 धावा. यस, अगदी पंचांकडे मात्र अशा निर्णय पाहिलं होतं. व्हाईट बॉल आहे का, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. डॉट बॉल पाहायला भेटलाय. विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ संपल्याने धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते म्हणजे 5 या आकड्यावरती. हो, वॉट बॉल, वॉट बॉल. सुरेख भाई, अप्रतिम. धावसंख्या स्थिरावली गेली फक्त आणि फक्त 5च्या घरामध्ये. पॉवर षटक कोणत्या प्रकारे हाताळावं हे अगदी याला मात्र परफेक्ट माहिती आहे. ज्याचं नाव आपल्याला पाहायला भेटते ऋषी. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती 7 या आकड्यावरती. एक चौकार जरूर आपल्याला पाहायला भेटला, परंतु त्यानंतर कमबॅक षटक आपल्याला पाहायला चांगलं भेटलं. पहिल्या चेंडूवरती पहिला 1 विकेट, त्यानंतर 1 धावसंख्या झाल्याने 4-0-0-2 असा मात्र धाव फलक आपल्याला पाहायला भेटलाय. दुसरं षटक मध्ये ते चालू होते. अजून जर विचार केला तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमबॅक करण्यासाठी वेळ अजून देखील आहे. कमबॅक करत असताना आडव्या बॅटने खून काढला क्षेत्ररक्षक असेल, परंतु क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम पाहायला भेटलाय. जेवढा फटका चांगला पाहायला भेटला तेवढंच अगदी क्षेत्ररक्षण देखील चांगला पाहायला भेटलंय. धावसंख्या जाऊन पोहोचत धाव फलकावरती अगदीच 1 या आकड्यावरती, म्हणजे 8 जय आलाय. आणि वाकेश्वरी चषकातील दुसऱ्या 50चा मानकरी आपल्याला पाहायला भेटत होता. जय यंग टॅलेंट आहे आणि अनुभव देखील फार चांगला पाहायला भेटला त्या माध्यमातून. आणि आज 50 मारत असताना तब्बल ऑन ट्रॅक वरती पाहायला भेटला.
आदिलपटा चांगला पाहायला भेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यस गॅदर करेपर्यंत फेकी अप्रतिम पाहायला भेटते. एकच धावसंख्या इथे पाहायला भेटेल. 9 धावा 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 2. ओ वॉट बॉल सुरेख अगदी यष्टांच्या वरून चाललाय स्वागत करत असताना धावसंख्या स्थिरावले गेले 8 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 3 टू गो म्हणजे 9 बॉलचा खेळ संपल्याने 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटल्यात. थ्री टू गो. ओहो बाई पंचांनी अगदी व्हाईट बॉल देण्याचा प्रयत्न. यस व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू. वांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 1 ने मात्र वेगावेल जाऊन पोहोचेल संकट धाव फलकावरती. पहा आतापर्यंत आपण पाहतोय तो म्हणजे दुहेरी इकडा गाठला गेलाय. या भारतासाठी मानला जाणारा शुभ आकडा आहे कारण शतकवीर भारतासाठी लाभलेला गेला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जर्सी नंबर 10. स्टॉपेज आहे अगदी जर विचार केला तर विकेट आहे का. पंचांनी केले आकाशाकडे बॉट ओझोटी आउट. 4 बॉल 10 धावा 2 विकेट बॅक टू गॉन म्हणजे 10 बॉल 10 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. न्यू बॅटल जा लवकर प्लीज. 7-1-1-1 जर्सी नंबर मिस्टर रोहन खेळपट्टीच्या आतमध्ये न्यू बॅटल जात असताना पाहायला भेटलाय. हॅलो आता आपण इकडे एक सन्मान करतोय. नवी मुंबई नवीवाडी जननी गावचे सुपुत्र DS एंटरप्राइजेसचे मालक धनाजीराव जाधव यांचा सन्मान आपण मायेची शाल आणि श्रीफळ देऊन दिलीपदादा जाधव माजी मुंबई मंडळ अध्यक्ष यांच्याकडून यांचा सन्मान केला जातोय. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नवीवाडी जननी गावचे सुपुत्र नेहमीच आपल्या वागेश्वरी देवी चषकसाठी नेहमीच यांचा हातभार असतो. त्यांचा सन्मान मायेची शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचाही सन्मान इकडे करण्यात येतोय. सचिन सर कंटिन्यू. तसेच रितेश भाई यांचा 15. सुद्धा इथे सन्मान केला जातोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. 15 संदीप दादा जाधव यांच्या हस्ते रितेश भाई यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. माईची शाल आणि श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सन्मान केला जातोय. चला पुन्हा एकदा जातोय आपण सामन्याकडे जिथे सामना चाललाय. तसेच गौरंगबाई यांचा सुद्धा इकडे सन्मान केला जातोय. एक मायेची शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचाही सन्मान संजय दादा जाधव यांच्याकडून करण्यात येतोय. तसे अजय भाई यांचा सुद्धा इकडे सन्मान केला जातोय. वागेश्वरी देवी चषक 2025 राजूदादा जाधव यांच्याकडून सुद्धा यांचा सन्मान केला जातोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. राजेंद्र दादा जाधव यांच्याकडून तसेच रोनक भाई यांचा सुद्धा इकडे सन्मान केला जातोय.
रोनकबाई यांचा सुद्धा इकडे सन्मान केला जातोय धावली संघाकडून, विकास दादा जाधव यांच्याकडून. उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. सचिन सर. येस, धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 18 या आकड्यावरती पाहायला भेटले. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित अजून देखील 3 चेंडूचा खेळ फक्त बाकी राहिलाय. आपण पाहतोय, आपण ऐकताय, आपण कहाणी चालू आहे वागेश्वरी देवी चषक 2K25 मधील पर्व अगदी आपल्याला पाहायला भेटतोय. चौथा हो, आज चांगला चेंडू डिलिव्हरी पाहायला भेटलाय. तो पंचाने दिला. येस, इट इज द वाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल 19 या आकड्यावरती. पुढे सर्कल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक बाउंड्री लेथ वरतून आलाय, पकडेल, फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावसंख्या प्रियता दुसरी देखील धावसंख्या अगदी वेगाने पूर्ण केली जाईल. धावसंख्या अजून एकदा 2 ने वेगावते जाऊन पुसल्या 21 या आकड्यावरती. आणि या वागेश्वरी देवी चषक 2025 साठी आपल्याला प्रथम पारितोषिक लाभलंय, ते म्हणजे 21,000 रुपये रोख. माननीय श्री अरुण रामचंद्र जाधव जांभळे, सचिव कल्याण ग्रामीण विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तसे द्वितीय पारितोषिक लाभलंय रोख रुपये 11,000 रुपये. सौजन्य आहेत तर श्री सतीश एकनाथ जाधव, कैलासवासी एकनाथ कोंडिबा जाधव यांच्या स्मरणार्थ. प्रथम द्वितीय क्रमांक चषक सौजन्य श्री विकास सुरेश जाधव, कैलासवासी सुरेश रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ. येस, अंपायर या धावसंख्या कळवायच्यात. येस, अंपायर धावसंख्या कळवा. येस, 7 धावा. धावसंख्या तब्बल 7 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती 28 आणि 29 धावसंख्येचं माफक असं आव्हान ठेवलं जाईल. आता कोणता संघ जिंकेल आणि कोणत्या संघ फळणे या संघाविरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. कारण एका साईडला अगदी फायनलचं तिकीट घेऊन बसलाय धावले 8 टीम्स अगदी वाट पाहत बसले. तसेच सामनावीर आकर्षक चषक सौजन्य श्री उमेश चंद्र यादव रोशन टेम्पो सर्व्हिस. तसेच आपल्या या स्पर्धेसाठी मित्रांनो युट्यूब लाईव्ह जे सौजन्य आहे श्री राजेश भोयर यांचं सुद्धा आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. तसेच गावातील खेळाडूंसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली. सौजन्य आहेत कुमार सिद्धेश शांताराम जाधव, कैलासवासी उमाजी कृष्णा जाधव यांच्या स्मरणार्थ. तसेच प्रमुख पाहुणे जे सन्मान चिन्ह आपण इकडे देतोय ते सौजन्य आहेत श्री विकास सुरेश जाधव आणि सौ मृणाल विकास जाधव. तसेच आपल्या या स्पर्धेसाठी समालोचक कक्षेसाठी जे स्पीकर व्यवस्था केली ती श्री दिनेश भाऊ अहिरे, विभाग अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना. खरोखर या सर्व स्पॉन्सरचं आम्ही एक वागेश्वरी देवी क्रिकेट संघ धावले यांच्याकडून त्यांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. तसेच युवराज जाधव धावली यांचा सुद्धा इकडे सन्मान स्वीकार करायचा आहे. सुभाष जाधव, युवराज जाधव साहेब यांचा सुद्धा आणि प्रवीण जाधव धावली यांचा सुद्धा इकडे सन्मान केला जातोय. आणि श्री रमेश शेला साहेब जिल्हा सचिव वसई विरार भाजपा तसेच सातारा संघटन सचिव यांचा सुद्धा इकडे आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. तसेच समर्थ सातारा प्रतिष्ठान कोर कमिटी सदस्य सुनील जाधव साहेब,
सकल मराठा समाज वसई विरार तालुका शिवजन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख सल्लागार सुनील जाधव साहेब यांचा सुद्धा इकडे आम्ही वागेश्वरी देवी क्रिकेट संघ धावली सहर्ष सहर्ष असं स्वागत करतोय. आपण आलात आणि या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही धावली गावाकडून संघाकडून आपलं सहर्ष असं स्वागत करतोय. यस बॅट्समन टीम एका मिनिटाचा फक्त कालावधी आहे. लक्षात ठेवा, एका मिनिटाचा फक्त कालावधी आहे. टाइम स्टार्ट झालाय. इनडायरेक्टली पॅनलाइज केले जाईल धावसंख्येने, कारण एवढा वेळ तुम्हाला दिला जाणार नाही. आपण क्रिकेट खेळतोय, लक्षात ठेवा. यस 29 धावा धाव फलकावरती पूर्ण करायचे. 18 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. जर विचार केला तर 9.75च्या सरासरी धावसंख्येमध्ये पूर्ण करायला लागणार आहेत. आणि सद्यस्थितीला जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय किरण शेलार. तर स्ट्रायकिंगला जय, ज्याच्या बॅटमधून 50 पाहायला भेटली होती. तर नॉन स्ट्रायकिंगला ऋषी आपल्याला पाहायला भेटलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण शेलार. पहिला चेंडू फेस करेल जय. हो 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 हो, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण सुरेख अप्रतिम पाहायला भेटलाय. षटकार 6 धावसंख्येने अकाउंट ओपन केलाय. का म्हणतात बिग बॅटल आहे मिस्टर जे, तिथे प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला भेटते पहिल्या चेंडूवरती. एक बॉल 6 ही धावसंख्या धाव फलकावरती आत्ता आपल्याला पाहायला भेटते. इथे आपण पाहतो बल चेंडू अगदी निघून चालाय धन 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 करत. ज्या ठिकाणी 4 धावा प्रॉपर पाहायला भेटतील. 19 धावसंख्येच्या आता उर्वरित गरज बाकी राहिले. जणू काय पहिल्या चेंडू पासून असं आक्रमण चालू आहे की जयच्या बॅट मधून की एका ओव्हर मध्ये देखील मॅच फिनिश होईल का, असं मात्र सर्वांना अगदी विचार आलाय. 4 बॉल 19 टार्गेट जर असं पकडलं तर जे कोणत्या प्रकारची बॅटिंग करेल थोडाफार विचार केला तर. असा विचार केला तर अजून एक टोला ज्या ठिकाणी आपण पाहतोय झापूक झुपूक स्टाईल मध्ये अगदी पाठवून दिलाय. तुमच्या डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा गणगणाती प्रहार आलाय. तो षटकार पाहायला भेटतोय. 16 धावा धाव फलकावरती. येस 15 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो डायरेक्ट हिट आहे. थांबवलं गेलंय. तू तू मी मी या कॉलिंग नाहीये. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते फक्त आणि फक्त 16 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. ओहो अजून एक बॉल सुरेख पाहायला भेटलाय. अजून एक बॉल डॉट. हे 2 षटकार जर वाचले असते, एक चौकार वाचला असता तर समीकरण फार वेगळं पाहायला भेटलं असतं. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी. 16 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटत आहेत.
येस 17 धावा वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती अँड 1 टू गो. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. हो 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 स्वीट साऊंड ऑफ द बॅट. प्रॉपर टायमिंग आहे का? यस प्रॉपर टायमिंगने पाठवलाय अगदी षटकारासाठी. 6 धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. जाऊन पोहोचलाय संघ धाव फलकावरती आपण पाहतोय 23 आकड्यावरती. 12 बॉल 6 धाव संख्येची आवश्यकता बाकी आहे. बजरंग गोंदाची मार्क वरती गोलंदाज. सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला भेटते बजरंगची. याचा अगदी खांद्याचा प्रॉपर वापर आहे. 4 धावा प्रॉपर पाहायला भेटतील. धावसंख्या 4 ने वेगा होते. जाऊन पोहोचलाय संघ धाव फलकावरती आपण पाहतोय 27 या आकड्यावरती. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी. फलनी टीमचं कॅप्टन यायचं प्लीज इकडे. फलनी टीम कॅप्टन आणि